हे हॅलो, हा माझा पहिलाच ब्लॉग आहे. तर आज चालू आहे इको व्हॅलीला. तर कशी जर्नी होते, कशी ट्रॅव्हलिंग होते, चला तुम्हाला दाखवतो. इको व्हॅली विथ बाईक, लेट्स गो. तर आत्ता आम्ही पोहोचलेलो आहे इको व्हॅली. म्हणजे अजून पोहोचायचं आहे, अजून ट्रॅक हा इकडून असा चालवायचा आहे. इकडं आमची ही बाईक आहे. तर आता इथनं ॲक्च्युअली ट्रॅक जो आहे चालू होणार आहे. तर चला मग जाऊया. तर आता आम्ही चालू आहे ट्रेकसाठी. तर आता हा इकडं असा ट्रेक आहे आणि आम्ही स्प्लेंडरवर म्हणजे स्प्लेंडरवर चाललो आहे बरं का. गेल्यानंतर तुम्हाला दाखवतो कसं आहे. स्टँड ठेवलं का? लोक थांबले ते पांढरं या साईडला जाऊ आहे. तिथनं जायचं राईट मध्ये पण आहे, तर आपण लेफ्ट मध्ये चाललो कारण की आपल्या गांडीत माझे हा. फायनली
आम्ही इको व्हॅली इथं पोचलेलो आहे आणि हा माया माग पाहू शकतो व्ह्यू. हा म्हणजे सांगू शकत नाही एवढा भारी व्ह्यू आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे आम्ही इथं बाईक घेऊन आलेलो आहे आमची. स्प्लेंडर म्हणलं तर तुम्ही इथं आणू शकता, असं काही प्रॉब्लेम नाही. एक नंबर ट्रेक आहे. तुम्ही बाईकसुद्धा घेऊन येऊ शकता इथं. मी माझी स्प्लेंडर घेऊन आलो आहे. तर आता फायनली इथनं निघतोय आम्ही. इथले लोकेशन पाहून झालेलं आहे. आता नेक्स्ट लोकेशन तुम्हाला सांगतो कुठं जायचं आहे. तर चला जाऊया मोरच्या लोकेशनला. मॅगी थोडी मागवली, थोडं नाश्ता करण्यासाठी. व ट्रॅव्हल जसं चालू केलं तसं अजून काहीच खाल्लं नव्हतं. आता मॅगी आणि कॉफी आपण घेऊ. आता नाश्ता बिष्टा झालेला आहे. आता आपण थोडं चालूया मोरच्या स्टॉपसाठी. म्हणजे मोरच्या स्टॉपसाठी म्हणजे आता आपण पुण्याकडे चाललो आहे. आता झालं ट्रेक झालंही झालं मोरच्या स्टॉपसाठी. सो गो. आम्ही माझ्या रूमपाशी पोचलोय. माझी ब्लॉग संपलेला आहे आणि गाडी आता पार्किंग लावलेली आहे. तर कसा वाटला ब्लॉग कमेंटमध्ये नक्की सांगा. 200 किलोमीटर गाडीची जाऊ रनिंग होती. तुम्ही जाऊ कोकण किंवा लोणावळा फिरून येता गाडीची टायराची कंडिशन बघा कशी होती. मुळात गाडीची कंडिशन बघा कशी होती. हा पार्ट बघा लाल भडक झाली आहे गाडी माझी. लाल भडक कधी होत नाही ती लाल भडक झाली. ही म्हणजे गाडी ओव्हर स्पीडिंग किंवा जास्त गाडीला पळवल्यामुळे झालं नाही, तर तिथला जी माती होती तीच तशी आहे. लाल कुठे आहे तर कुठे पिवळी असे, त्यामुळे ते झाले. बाकी गाडीला जास्त ट्रॅव्हल झाल्यामुळे हा असा इश्यू नाही आहे.